नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले. तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचा निकालही लागला. आता महापौर पदाच्या निवडीसाठी जोरदार रस्सीखेच चालू आहे. काही जागेवर स्पष्ट बहुमत आहे आणि बऱ्याच जागा अशा आहेत जिथं स्पष्ट बहुमत नाही, तिथं महापौर कुणाचा होईल काय सांगता येत नाही, गोंधळ चालू आहे. त्याच्यातच आज एक बातमी राजकीय जीवनातली धडकलेली की राजन साळवी जे धाराशिव जिल्ह्यातली बातमी आहे. तर धाराशिव जिल्ह्यातले शिवसैनिक आणि राजन साळवी म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख. तर त्यांचे दोघांची, एका शिवसैनिकाची अविनाश खापे नावाचे आणि राजन साळवी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ती. आणि त्याच्यातच आता दुसरी व्हिडिओ क्लिप पण व्हायरल झालेली की राजन साळवी यांना शिवसैनिक जाब विचारताना. तर त्या पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये असा विषय आहे की जे खापे आहेत शिवसैनिक एकनाथ शिंदेचे, त्यांनी असा जाब विचारला की बाबा आपला पक्ष वेगळा आहे म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळी, तरी भारतीय जनता पार्टीच्या आमदाराकडे आपले AB फॉर्म कसे. तर धाराशिव जिल्ह्याचा विषय असा आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर खासदार आहेत, जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे, आणि 4 आमदार आहेत. त्या 4 आमदारात 2 आमदार उद्धव ठाकरेंचे आहेत. एक कैलास पाटील कळमचे, दुसरे उमरग्याचे स्वामी, आणि एक भाजपचा आणि एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. तर ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी सावंत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. तिथला राजकीय विषय असा आहे की तानाजी सावंत जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांचं आणि भारतीय जनता पार्टीचे राणा जगजितसिंह पाटील यांचं अजिबात जमत नाही. त्यांचं राजकीय वैर आहे आणि बऱ्याच दिवसापासून त्यांनी एकमेकाशी युती करायचं त्यांनी टाळलेलं आहे. आणि आता तोच विषय आला की बाबा एकनाथ शिंदेनं सांगितलं की स्थानिकचे जे लोक आहेत त्यांनी ते विषय हाताळायचा. तर संपर्क प्रमुख या नात्याने राजन साळवी यांच्याकडे ती AB फॉर्म दिले तिथले जिल्हा परिषदचे, आणि प्रताप सरनाईक आणि राजन साळवी हे यांचा एक गट आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेत, आणि तानाजी सावंत यांचा एक गट आहे. तर तानाजी सावंत यांचे जे पाठीराखे समर्थक आहेत ते प्रचंड प्रमाणात नाराज आहेत, कारण त्यांचा आरोप असा आहे की तुम्ही AB फॉर्म जरी आपला युती जरी झाली तरी AB फॉर्मसुद्धा जर भारतीय जनता पार्टीचे आमदार वाटत असतील तर आपल्याला आपल्या पक्षाचा अर्थ काय राहिला आणि आपल्या पक्षाला कसा न्याय भेटेल शिवसैनिकांना. त्याच्यापेक्षा पक्ष गुंडाळून ठेवलेला बरा. आणि त्याच्यातच एक व्हिडिओ क्लिप आली की बाबा त्यांना प्रत्यक्ष समोरासमोर, ऑडिओ क्लिपच्या नंतर एक व्हिडिओ क्लिप आलेली व्हायरल झालेली. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये प्रताप सरनाईक आणि राजन साळवींना समोरासमोर शिवसैनिकांनी जाब विचारला आहे. आणि ते शिवसैनिक हे बहुतांशी तानाजी सावंत समर्थक आहेत, कारण जे जिल्ह्याचं राजकारण ज्यांना धाराशिवच्या माहिती तिथं त्यांना सगळ्यांना माहिती की तानाजी सावंत यांचा एक गट आहे आणि राजन साळवी यांचा प्रताप सरनाईक आणि राजन साळवी यांचा एक गट आहे. आणि जो प्रताप सरनाईक आणि राजन साळवीचा गट आहे त्यांनी भाजपाशी जुळवून घेतलेलं आहे. पण तानाजी सावंत यांच्या समर्थकाचा आरोप असा आहे की सगळे AB फॉर्मसुद्धा राणा जगजितसिंह भाजपाचे आमदार असून त्यांच्या मनावर कुणाला तिकीट द्यायचं आणि त्यांनीच भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेच्या तिकिटावर उभा केलेले आहेत लोक. उद्या निवडून आले तर ते त्यांनाच पाठिंबा देणार, असा मुख्य आरोप आहे त्याच्यात. मग अजून पुढं काय काय घडतं आहे त्याच्यावर आपलं लक्षच असेल, कारण आज कुठलाही पक्ष ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या गोष्टी घडायला चालू आहेत. कुठलाच पक्ष महायुती, महाविकास आघाडी असं काही नाही. एकाच पक्षात 4-4 गट निर्माण झालेले आहेत. प्रत्येक तालुक्यात राजकारण वेगळं. जिल्हा परिषदची जरी निवडणूक असली तरी प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या आघाड्या युती आहेत. त्यामुळं काही कळायला मार्ग नाही. आता भविष्यात ही एकनाथ शिंदे कसं हँडल करतात ते बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र.